संतांच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द हे त्रिकालाबाधित सत्य असतात। आपण परमार्थ करतो, आपण साधक आहे असं आपण किती जरी म्हटलं तरी आपला प्रकृती भाव जात नाही। जोपर्यंत आपला प्रकृती भाव जात नाही तोपर्यंत आपण साधक नाही असं आपल्याला जाणवतं का? हे आपल्याला जाणवत नाही। म्हणून संत महात्मे आपल्याला प्रत्येक क्षणी याची जाणीव करून देत असतात आणि प्रकृती भावातून काढून आपल्याला भगवत भावावर आणण्याचा प्रयत्न करत असतात। या प्रयत्नातूनच हा भगवत भाव सेतू बाबांनी आमच्यासाठी निर्माण केला आहे। याचं आता दुसऱ्या प्रकरणाचं आपण पारायण चालू करणार आहोत। त्या अगोदर बाबांचं भजन करूया आणि मग आपण पारायण चालू करूया। ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः। जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः। ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः। जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः। ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः। जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः। पूर्वजन्मात दासीपुत्र म्हणून नीच कुळात नारदाचा जन्म झाला होता। ते अशिक्षित होते। त्या जन्मात त्यांच्याकडून साधू संतांची सेवा घडली। संतांकडून विज्ञानासह ईश्वरी ज्ञान प्राप्त झालं। त्यांच्यात साधू संतांचं हृदय प्रगट झालं। ते भगवत भावाने सैराट होऊन ईश्वराचे शुद्ध भक्त झाले। त्यांना ईश्वराच्या लीलेचे वर्णन कीर्तनाच्या माध्यमातून करून भक्ती करण्याची इच्छा झाली। भगवंतांनी त्याची मनोवृत्ती आणि प्रामाणिकता जाणून पुढच्या जन्मात त्यांना नारद मुनी करून कीर्तनाच्या माध्यमातून भक्ती करून घेतली। केवळ सत्संगाने त्यांना परमलक्ष प्राप्त झालं। सिद्धांत काय आहे? प्रमाणित गुरुकडून मिळालेले ज्ञान हे दिव्य ज्ञान आहे। त्या ज्ञानाने नारदाचा नारद मुनी होतो। जेव्हा मनुष्य सर्व निरर्थक गोष्टीपासून निरच्छ होतो तेव्हा ईश्वर म्हणजे काय हे जाणू शकतो आणि त्याच्यात भगवत भाव तयार व्हायला लागतो। भगवत भावित भक्ती मार्ग हा सर्व विद्येचा आणि सर्व गोपनीय ज्ञानाचा राजा आहे। भगवत भाव म्हणजे धर्माचे अत्यंत पवित्र स्वरूप आहे। त्याचे आचरण करण्यात कोणत्या अडचणी येत नाहीत। घरात असताना अनेक निरर्थक विचारांच्या सानिध्यात असल्याने मनावर अविचारांचे साम्राज्य प्रस्थापित होते व मन कर्मबंधनात अडकून मंदबोधावर आरूढ होण्याच्या मार्गावर असते आणि सत्संगात आल्यानंतर सद्गुरूंच्या विचारांचे एक एक बंध उकलायला लागतात व अविचारांच्या गाठी सुटायला लागतात आणि आपण नेमके कोणत्या कोशात आहोत हे तपासून पाहता येते। आपल्याला काहीतरी करावेसे वाटते म्हणून करण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्यामध्ये इतक्या अडचणी येतात की ते आपल्या इच्छेप्रमाणे शक्यच होत नाही। जेव्हा भगवंताला काहीतरी करावेसे वाटते ते त्याच्या इच्छेने सुलभ रीतीने सहज घडून येते। कसे घडले याची कल्पनासुद्धा करता येत नाही। भगवंत काही करत नाही, पण जे काही होतं ते त्याच्या इच्छेने होतं, म्हणून आपली इच्छाच त्याला समर्पित करायची। इच्छा समर्पित केल्यावर आपल्या इच्छेवर आपला हक्कच राहत नाही। भगवंताच्या एका उच्छ्वासात असंख्य ब्रह्मांडे बाहेर पडत असतात। पूर्वसंचितानुसार विविध जीवांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ईश्वर सृष्टीची निर्मिती करतो। सृष्टीच्या निर्मितीबरोबर वेगवेगळ्या योनीसुद्धा तयार करतो। कालगतीनुसार त्यात आपोआप बदल घडून येतील अशी योजना ईश्वराने तयार केली आहे। ईश्वराच्या या लीला आपण उत्क्रांतीवादात टाकतो। निसर्गात ज्या क्रिया किंवा घटना घडत असतात त्या ईश्वराच्या प्रयोजनाप्रमाणे अर्थात त्याच्या इच्छेप्रमाणे होत असतात। त्याची इच्छा आपण स्वीकारली तरच आपल्याला भगवत भावित होता येणार आहे। काही जण अपत्य होण्यासाठी भरपूर प्रयत्न करतात। ईश्वरी इच्छा नसल्याने प्रयत्नात असफलता वाटून घेऊन निरर्थक दुःख ओढून घेतात आणि नैराश्यमय जीवन जगत असतात। मुलांचा आईबाप होण्याची इच्छा करण्यापेक्षा ईश्वराचा शुद्ध भक्त म्हणजे भगवत भावित होण्याची इच्छा केली तर? आतापर्यंत आम्ही आकाश ही ज्याची शक्ती आहे त्या परा आणि अपरा शक्तीने सर्व व्यापक असलेल्या भगवंताला ईश्वर म्हणत आलो आहोत।
पण काही मंडळी इतर देवतांना सुद्धा ईश्वर म्हणतात. या सर्व इतर देवतांना ईश्वराकडून पराशक्तीचा अंश अपराशक्तीच्या रूपाने मिळालेला आहे. इतर देवतांना मिळालेल्या अपराशक्तीप्रमाणे त्यांना अधिकार मिळाले आहेत. त्यांना मिळालेल्या अधिकाराप्रमाणे त्यांच्याकडून कार्य करून घेतलं जातं. प्रत्येकजण आपल्या कार्यात प्रामाणिकता आणि तत्परता दाखवून कार्य करत असतात. त्यामुळे ईश्वर त्यांच्याबद्दल फारच आनंदित असतो. अष्टभैरवापर्यंत सर्व देवांना ज्याच्यापासून शक्ती मिळते तो पराशक्तिवान, म्हणजे आकाशी ज्याची शक्ती आहे तो परमेश्वर. त्याच्याशी प्रत्यक्ष आपलं नातं जोडलेलं आहे. त्याच्याशी आपलं शंटिंग म्हणजे विचार फिट्ट केले आहे. त्याची सेवा करून भक्ती साध्य करायची आहे. जोडलेल्या नातात बाधा येईल असं काही केल्यास पुन्हा नरकवास. जेव्हा लोकांचं शंटिंग लूज होऊन भ्रामक कल्पनेच्या आहारी जाऊन केवळ अवडंबराचा अतिरेक होतो, तेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या रूपाने हा महाशक्तिमान महाविष्णू अवतार घेऊन भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान सांगून लोकांना जागृत करतो. माऊली ज्ञानेश्वरांच्या रूपाने येऊन स्वतःच्या प्राप्तीचा सोपा मार्ग सांगतो. त्या मार्गाची जो अवहेलना करेल त्याला जन्ममरणाच्या पाप योनीत घालतो. संताच्या संगतीत येण्याआधी आम्हाला माहीतच नव्हतं ईश्वर कोण आहे, कसा आहे. पण सद्गुरूंच्या संगतीत ईश्वराची ओळख होऊन त्याच्या भक्तीचं गुह्य प्रगट झालं. सद्गुरू कृपेने आपल्याला शुद्ध ईश्वर भक्ती साध्य झाली. अन्यथा इतर देवतांच्या नादी लागून अशुद्ध भक्तीच करत पाप योनीतच अडकून पडलो असतो. आपल्याला एक क्षणभर सुद्धा ईश्वराचा विसर पडू नये म्हणून सद्गुरूंनी तशी स्वरूपाची रचना करून निरर्थक गोष्टींची अभिलाषा नाहीशी करून भगवत धामाला जाण्याचा मार्ग सुकर केला आहे. आपल्यातील प्राकृत विश्वाच्या प्रलयाबद्दलची भीती नाहीशी करून विश्वातील विशिष्ट आध्यात्मिक लोकांची प्राप्ती व्हावी म्हणून परिशुद्धतेच्या उच्च पातळीवर जाण्यासाठी सद्गुरू सतत मार्गदर्शन करून निरंतर सोलिओ सुखात मग्न ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ईश्वर आपल्या दिव्य अचिंत शक्तीने एकाच वेळी अनंत जीवांचे आणि वस्तूंचे नियंत्रण करत असतो. अंतरंगद्वारा भक्त कोण अभक्त कोण हे तो जाणत असतो. त्याच्यापासून निर्माण झालेली माया जरी अतिशय प्रबळ शक्तिशाली असली तरी जो ईश्वराला जाणून शरण जातो तेव्हा तीच शक्तिशाली माया ईश्वराच्या भक्ताला संरक्षण देते. त्यामुळे भौतिक शक्तीच्या प्रभावापासून भक्त मुक्त असतो. जे मूर्ख आहेत ते यातलं काहीच जाणत नाहीत म्हणून क्षणोक्षणी मायाजाळात सापडून जिवंतपणीच यम यातना भोगत असतात आणि देह सुटल्यावर नीच पाप योनीत जाऊन अधिक दुःखाच्या खाईत जाऊन पडतात. विषय प्रयोजन व्यवस्थित समजून न घेता मोहात राहून ईश्वराला शरण गेला तरी झालेलं श्रवण आणि अध्ययन निरर्थक ठरून विपरीत ज्ञान होतं. तेच विपरीत ज्ञान लोकांना सांगून स्वतःला गुरुभक्त किंवा ईश्वरभक्त म्हणून मिरवत असतो व भ्रामक कल्पनांना चिकटून बसतो. त्यामुळे लोकांची दिशाभूल होते. ईश्वर आपल्या दिव्य शक्तीने अंतरंगाने भक्त कोण अभक्त कोण जाणतो. माया ही ईश्वराने तयार केलेली आहे. माया म्हणजेच ईश्वराबद्दल अज्ञान. पण ईश्वराबद्दल ज्ञान होतं तेव्हा कळते की माया ही ईश्वरच आहे. जग नसून जगदीश आहे. माया नसून ब्रह्माची लीला आहे. आपण जर सद्गुरूंच्या विचारापासून दूर झालो तर लगेच ती माया घालते. जर आपण सद्गुरूंच्या विचारात असलो तर तीच माया आपले संरक्षण करते. कारण सद्गुरूंच्या विचारामुळे आपणास समजले आहे की माया ही ईश्वरच आहे. ईश्वरानेच मायेचं रूप घेतले आहे. ती माया आपल्याला काही करत नाही. कलीच्या प्रभावाखाली असल्याने कलह, अज्ञान, अधर्म, दुर्गुण यांचे प्राबल्य वाढते. अशा वेळी त्याच्याकडून सदाचाराचा पूर्ण ऱ्हास होतो. त्यावेळी भौतिक सुखाचीच इच्छा करून प्रपंच, बायको, मुलं यांच्यात रममान होण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी आई वडील, धर्म, ज्ञान, गुरु काहीच दिसत नाही. भौतिक सुख देणारी संपत्ती जमा करणे एवढंच दिसत असतं. तो पाखंडी अमात्य म्हणून जगत असतो. आशांचे चुकून जरी दर्शन किंवा स्पर्श झाला किंवा त्याचा वारा चुकून जरी आपल्या अंगाला लागला तरी आपलं फार मोठं नुकसान होतं. त्याचा परिणाम म्हणून सत्संगात येऊन सुद्धा सत्संगातली भाषा समजत नाही. म्हणून आता आपण फार सावध राहिलं पाहिजे. जगात अशी काही माणसं आहेत ते जर्जर आजाराने आजारी असतात
पण ते आजारी आहेत असं कुणाला वाटत नाही. त्यांच्यातले व्हायरस त्याचा वाहक म्हणून उपयोग करत असतात. ते व्हायरस त्याला त्रास देत नाहीत, पण त्याच्या संपर्कात जो कोणी येईल त्याच्यावर झडप घालतात आणि त्याचा बळी घेतात. असे अनेकांचे बळी घेतल्यावर शेवटी मूळ पेशंटचा हाल करून बळी घेतला जातो. तसं कलह, अज्ञान, अधर्म, दुर्गुण याचे वाहक म्हणून काही माणसं फिरत असतात. सद्गुरु कृपेने भगवत भावावर स्थिर आहे तो कोणत्याही स्थळी कोणत्याही वेळी कसाही देह गळून पडला तरी तो भगवत धामालाच प्राप्त होतो. कारण त्याचा निर्विशेष ध्वनी सद्गुरु कृपेने जागृत झालेला असतो. भगवत धामात उच्च कोटीचे आध्यात्मिक लोक असतात. निर्विशेष ब्रह्मज्योत म्हणजे भगवत धाम. तेथे पूर्णपणे अखंड सर्वांगाने सद्गुरु सानिध्य प्राप्त होते. तेथे त्याला कुठलं कर्तव्य नसतं, कुठली उपाधी प्रारब्ध संचित नसतं. तेथे जन्म मृत्यू जरा व्याधी किंवा कोणतं भय नसतं. सद्गुरु कृपा झाल्यावर नामदेव महाराज म्हणतात, तेथे राहू निरंतर. निर्विशेष ब्रह्मज्योत निर्विकार ध्वनी म्हणजे प्रबोधाच्या चिंतनातून ऐकायला येतो तो ध्वनी. सूक्ष्म म्हणजे मोकळा श्वास या चिंतनात तो प्रत्येकाला ऐकायला येतो. त्याला ब्रह्मनाद सुद्धा म्हणतात. तो वारंवार ऐकल्याने मन स्थिर शांत होतं. प्रारब्ध संचित निशेष होईपर्यंत सध्या सद्गुरु स्वरूपाचे ध्यान असंच करायचं. प्रारब्ध संचित निषेध झाल्यावर पुन्हा कधीच जन्ममरणाचे पुनरागमन होत नाही. तेच भगवत धाम. तेथे सर्व काही दिव्य आनंद गुणमयी, दिव्य आनंदमय, आनंद चिन्मय असं आहे. तेथील सर्व व्यवहार आध्यात्मिक शक्तीद्वारे चालतात. भगवत भावी झालेल्यांनाच तेथे प्रवेश मिळतो. सद्गुरू परम कृपावंत मूर्ती आहेत. त्यांनी लक्षावधी विभूतीमध्ये स्वतःला विस्तारित केले आहे. जो त्यांच्या स्वरूपाला जाणून शरण येतो तो आपला देह कोणत्या पद्धतीने व केव्हा त्याग करावा याची मुळीच पर्वा करत नाही. ज्यांनी आपलं सर्वस्व सद्गुरूंच्या स्वाधीन केलं आहे तेच सुखरूपपणे भगवत धामाला परत जातात. जो सद्गुरू भक्तीत रमला आहे तो वर्णाश्रमाच्या व कर्मकांडाच्या पलीकडे जातो. कर्मकांडाकडे अजिबात लक्ष देत नाही.